हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मी सोनम, तुमचं सोनम्स रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज मी फार दिवसानंतर असा व्हिडिओ शूट करतेय, कारण रोजचं ऑफिस, मुलींची शाळा, त्याच्यामुळे असं जमतच नाही की मी व्हिडिओ काढेल। मी फक्त व्हिडिओ शूट करते, मी स्वतः तर नाही येत एवढं। त्याच्यामुळे आज चला काहीतरी स्पेशल बनवूयात। आज मी बनवणार आहे भेंडीचा एक वेगळा प्रकार, म्हणजे भेंडी आणि सत्तू वापरून केलेली अशी मसाला भेंडी पण म्हणू शकता किंवा फ्राय भेंडी पण म्हणू शकता। चला मग पाहूया आपण भेंडी कशी बनवणार आहोत ते। भेंडी फ्राय बनवण्यासाठी मी सर्वात प्रथम भेंडी घेतलेली आहे। ही भेंडी मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे। पाणी घालून स्वच्छ धुवून तिला पुसून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी इथे बारीक भेंडी चिरून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे कोण बसलंय। भेंडी उभी आणि पातळ चिरून झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे हळद आणि थोडंसं असं लाल तिखट घालायचं आहे, म्हणजेच पाव चमचा असं मी इथे लाल तिखट घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं असं चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ फार नाही घालायचं, मीठ अगदी थोडंसं असं मीठ घालायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते छान एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे तिखट आपल्या भेंडीला लागल अशा पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी घेतलेलं आहे चण्याचं पीठ, म्हणजे चणा सत्तू इथे घेतला आहे। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही बेसन पीठही घेऊ शकता किंवा जर फुटाणे असतील तर त्याची तुम्ही मिक्सरमधनं पावडर करूनही घेऊ शकता। मी इथे सत्तू घेतलेला आहे। जेवढा मी सत्तू घेणार आहे तेवढंच तुम्ही बेसन पीठ किंवा चण्याचं जे पीठ करणार आहात ते घ्यायचं आहे। मी इथे सत्तू घेतला आहे, साधारण 3 चमचे मी असा सत्तू घेतलेला आहे। तुम्ही सुद्धा 3 चमचे बेसन पीठ किंवा 3 चमचे जे फुटाणे मिक्सरमधनं काढणार आहात ते घ्यायचं आहे। आता मी सत्तू एका बाउलमध्ये घेणार आहे, म्हणजे एका भांड्यात मी सत्तू घालणार आहे आणि आता इथे घेणार आहे लोणचं। लोणचं मी फोडीसोबत नाही घेतलेलं, फक्त मी लोणच्याचं गर किंवा लोणच्याचा मसाला घेणार आहे। लोणच्यामध्ये ज्या फोडी असतात त्या बाजूला करून घ्यायच्या आहे आणि साधारण 1 चमचा असा आपल्याला फक्त लोणच्याचा गर जो आहे तो आपल्याला सत्तूमध्ये घालायचा आहे। हे बघू शकता तुम्ही, मी फक्त गर घेतेय। 1 चमचा मी गर घातलेला आहे आणि ते झालं की त्याच्यामध्ये मी अगदी थोडीशी अशी बारीक चिरून कोथिंबीर घालणार आहे। कोथिंबीर घालून झाली की जे आपण मिश्रण घेतलं होतं ते एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजेच लोणचं पीठ आणि कोथिंबीर छान एकजीव करून घ्यायचं आहे। ते करून झालं की आता आपण इथे घालणार आहोत पाव चमचा अशी हळद, पाव चमचा लाल तिखट। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिखट जास्तही घेऊ शकता, मी थोडंसं तिखट घेतलं होतं कारण मी मिरची घालणार आहे आणि कंपल्सरी लागणारी आहे आपल्याला आमचूर पावडर। आमचूर पावडर मी इथे अर्धा चमचा अशी आमचूर पावडर घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आता जे मिश्रण आहे ते पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे। मिश्रण एकजीव करून झालं की आता आपण कढई घेणार आहोत। कढईमध्ये मी तेल घालणार आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोहरीचं तेलही घेऊ शकता। मी इथे साधं सनफ्लॉवर ऑइल घेतलं होतं। तेल थोडंसं जास्तीच घ्यायचं आहे आपल्याला इथे। तेल गरम होतंय तोपर्यंत आपण कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, बारीक म्हणजेच उभा आणि पातळ असं आपल्याला चिरून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे। मी पावशेर भेंडीसाठी 1 कांदा घेतला होता इथे आणि उभे काप करून घेतले आहेत त्याचे।
कांदा आपला चिरून झाला की मी इथे मिरची बारीक करून घेणार आहे. मी इथे 4 मिरची घेतलेली आहे आणि बारीक करून घेतलेली आहे. आता मी घेतले आहे मोहरी, जिरे, बडीशोप, कलोंजी आणि मेथीदाणे. हे सगळं मी थोडं थोडं घेतलं आहे, म्हणजे पाव चमचाच घेतलेला आहे. इथे आपलं तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये हे सगळं टाकणार आहे, म्हणजे जिरे, मोहरी, बडीशोप हे सगळं त्याच्यामध्ये घालणार आहे. छान असं तडतड तडतड आवाज आला की गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे इथे. तडतड आवाज आला की त्याच्यामध्ये घालायचा आहे कांदा. कांदा आपल्याला छान असा लालसर गुलाबीसर करून घ्यायचा आहे. बारीक गॅसच ठेवायचा आहे इथे, मोठा गॅस करायचा नाही आहे. कांदा छान फ्राय होत आला की आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे मिरची. मिरचीसुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे किंवा तेलामध्ये छान अशी तळून घ्यायची आहे, म्हणजे जो मिरचीचा तिखटपणा आहे तो तेलामध्ये उतरतो म्हणून. हे बघू शकता तुम्ही, आपला कांदा पण ब्राऊन झालेला आहे आणि मिरची पण शिजून झालेली आहे. आता मी जी भेंडी चिरून घेतली होती ती भेंडी मी इथे घालणार आहे. भेंडी छान टाकून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण 20 मिनिट असं आपल्याला झाकून ठेवायचं आहे बारीक गॅसवरती. 20 मिनिटानंतर भेंडी चेक करायची, तर आपली भेंडी बघा छान पद्धतीने झालेली आहे. इथे थोडंसं तेल मी जास्तीच घेतलेलं आहे, कारण आपण सत्तू घालणार आहे त्याच्यामुळे तेल जास्ती लागतं, म्हणजे भेंडी आपली ड्राय होत नाही म्हणून. हे बघू शकता आपली भेंडी छान अशी शिजून झालेली आहे बारीक गॅसवरती. याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे घालायचं नाही आहे. अजून मी 5 मिनिट मोठा गॅस करून आता भेंडी इथं ठेवणार आहे, कारण भेंडी खालून छान अशी कुरकुरीत झाली पाहिजे म्हणून. हे बघू शकता 5 मिनिटानंतर मोठ्या गॅसवर आपली भेंडी जी आहे ती छान अशी लालसर झालेली आहे. आता मी इथे गॅस बारीक करणार आहे आणि 3 चमचे जे आपण सत्तूचं मिश्रण केलं होतं ते ह्याच्यामध्ये घालणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुरुवातीला 2 चमचे घाला आणि भेंडी एकजीव करून घ्या आणि चेक करा की आपलं प्रमाण बरोबर झालेले आहे की नाही. मी इथे 3 चमचे बरोबर घातलं होतं, माझं प्रमाण अगदी अचूक झालेलं आहे. आता मिक्स करून झाल्यानंतर थोडीशी भेंडी जर ड्राय वाटत असेल तर आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे साधारण 1 ते 1.5 चमचा असं तूप आणि पुन्हा जे मिश्रण आहे भेंडीचं ते एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही, आपली ही भेंडी आहे ती अतिशय छान अशी झालेली आहे. गरम गरम पोळीसोबत खाण्यासाठी अतिशय छान अशी ही भेंडी लागते.